काय ग वर्षी इकडे वड्यात कशाला बोलवलंस? आधी जवळ तरी या की मग सांगते कशाला बोलवले ते. काही येडीबिडी झालीस का काय? एकतर जुने लफडे मिटले नाहीत, त्यात नवीन लफडे चालू करतोस होय? हां नवीन काय, जुनंच आहे की. आणि लफडं म्हणू नका, प्रेम प्रकरण आहे आपलं. अवघड आहे बाई तुझं. त्यात ते राम्यासमोर 1 महिन्यापासून माझ्या मागं लागलं कुत्र्यावाने. काय तर मला मैत्री निवडा नाहीतर वर्षी निवडा, आणि त्यात तू अशी इशारा करून वाड्याकडे बोलवतेस. काय करणार आहे मी? तुम्हाला जे करायचं ते करा, पण त्या रामासमाचं नाव घेऊ नका अजिबात. अगं पण मी तुला अजून निवडलं नाही, म्हणजे तसा निर्णय पण नाही घेतला. मग का निर्णय घेतला नाही? घ्या की मग निर्णय. तुमच्या आयुष्यात दुसरं कोण आहे का? त्याने असं तुमचं लग्न मोडलं. संगीताई पण ती असं असेल तर आनंदात नांदतीये. आणि ती तुमची ती माधुरी दीक्षित, ती काय तिच्या नवऱ्यासोबत मस्त हसत खेळत फिरते. तिचं पण काय नाही आता. मग तुम्ही का निवडा नाही मला? माझं प्रेम कुठं कमी पडतंय का अतुल? अगं हे झालं फक्त बोलण्यापुरतं. असं बोलून प्रेम सिद्ध होतं का? प्रेम सिद्ध करायचं असेल ना तर संगीसारखं काय काय करायला लागतं बा. म्हणजे तसं केलं तर प्रेम आहे कळतं, आणि मला निर्णय पण घेता येतो. कळलं का? तुम्ही काय बोलताय आणि तुम्हाला काय पाहिजे कळतंय मला सगळं. कळतंय ना? एक की मग जवळ. आत्ता नाही, लग्नानंतर. अगं लग्नानंतर पण तेच करायचंय आणि आता पण तेच करायचंय. मग काय प्रॉब्लेम आहे? नाही अतुल, आता नको. अगं काय होत नाही. नाही, लग्न झाल्यावर. अगं थांब की, काय होत नाही म्हणलं. अतुल आता नाही. अगं अशी का करतेस? अगं वर्षी आजकाल तू पण मला आवडायला लागलीस. आणि बघ की एवढे दिवस आपण एकत्र राहून तुझ्या जवळ कसं आलो ना हेच मला कळणं झालं बघ. बघ की कसली भारी दिसतेस, आहे ना? ये जाऊ. अतुल बास, आता नको. अय अतुल बास. काय झालं? खरं प्रेम आहे ना? मग ये की जवळ. बोल की, तुला विचारतोय. अगं तुझं खरं प्रेम आहे ना? मग येऊ दे की जवळ. नाही, जे काय करायचंय ना ते लग्नानंतर. अगं असं काय नसतं. जर खरं प्रेम असेल ना तर कधी बी करतात, आणि जर खोटं प्रेम असेल ना मग लग्नानंतर करतात. बोल मग, तुझं खरं प्रेम आहे की खोटं? सांग की, तुला विचारतोय. प्रेम आहे का नाही? बर, आलं माझ्या ध्यानात. ते रामासोमा म्हणतात ना, काही खोटं नाही का? तू फक्त प्रॉपर्टी बघून माझ्या महाग राहिलीस. इथनं पुढे तुझं थोबाड नाही दाखवायचं आणि माझं पण नाही बघायचं. काय तर म्हणे लग्नानंतर बघू. मला आता लग्नानंतरच भेट. अतुल बर, माझं पाखरू अस्सल गावरान प्रेम करायला तयार आहे तर. आता जसं तुम्ही म्हणाल ना तसंच होईल. तुम्हाला जे करायचं ना ते करा, कधी बी कुठं बी आणि कसं बी. जे तुम्हाला पाहिजे ते करा आता. आणि मी बायको बी आहे ना, आता फक्त तुमचीच होणार. कळलं ना? कळलं कळलं. होय हो. आजकाल वस्ती लयच शांत शांत वाटते. होय, ह्या वस्तीत लपडीन कुटाणा होण्याऐवजी शांत आहे तीच बरं आहे की. हा, ते आहे म्हणा, पण तुम्ही शांत नका राहू म्हणजे झालं. आता मी शांत राहून बघू म्हणजे म्हणजे काय म्हणायचं तू? अहो असं किती दिवस माझ्याजवळ बसून राहणार आहे सांगा बरं. हां, घरच्या माणसाने काम तर बघितलंच पाहिजे ना. तसं पण आता 3-4 महिने मी माझे काम करू शकते, म्हणून म्हणते तुम्ही बाहेर तर काम बघितलं पाहिजे बघा. आता तुला माहित नाही व्हय, मी किती बघत नाही काय काम बाहेर. पण मला सांग, आपल्या मळ्यात ना सगळीकडे जाऊन बघितलं बघ मी. ज्याच्या त्याच्याकडे ज्याचं त्याचं गडी आहे तर बघ. आता मी तर काय करू सांग बरं. हां, आणि तसं बी आता हिवाळा आहे, त्यामुळं गडी काय लय नसते तर बघ. त्यामुळं कोण काय हे करत नाही. ते झालंच हो, पण मी काय म्हणते, काम तर बघितलं पाहिजे ना. होय, काम तर बघितलं पाहिजे की. पण तुला सांग का, एक मी लय भारी काम बघितलं आणि माझ्या लय जवळचं बी काम आहे. आणि लय भारी काम आहे बघ ते. कोणतं काम हो, मला सांगा की. ते काम असं आहे का नाही, म्हणजे एक लय देखणी बाय आहे बघ. हां, आणि तिचंच काम आहे बघ, म्हणजे तिची काळजी घ्यायची. हां, लय महत्वाचं काम आहे बघ ती. ओ पहिलवान, काय पण काय बोलताय? सध्या असली हलकी फुलकी कामं करताय वे, पटतंय वे तुम्हाला असलं? आता ही काय हलकी फुलकी काम आहे ती होय? अगं माझ्या मनातली काम आहे ती ही. हां, आणि
पटायचा विचार केला तरी मला पटतंय बी आणि लय झक वाटतंय बी बघ हा? अहो काय करताय, कुणी बघितलं तर बस नजर लागायची आपल्याला. हाय का नजर बिजर काय लागत नसते बघ हा? अहो आणि असं काय मोकळं राहणार. मी काय म्हणते, जे काय यायचं जवळ ते रात्री आहे की अंधारात. आणि हा ते पण अंतराने काय 7-8 महिने माझ्यापासून लांबच राहायचे. अयो म्हणजे 7-8 महिने जवळ येतच नाही होय. कसं काढू ग एवढं दिस हा? कसं काढू म्हणजे, आपल्या होणाऱ्या बाळासाठी करा की. आपल्या होणाऱ्या बाळासाठी तुम्ही एवढं तर करू शकता ना. करणार ना. करतो आता काय हा. पण तवर मी असं गुलुगुलू तर करू शकतो की हा? गुलगुल करू शकता. यो बघा, यो माझा बंगला. आजपासून तुमचं समजायचं काय. हा भाऊ हा? बंगला पण तुझ्यासारखा धनकट बांधलाय की रे. हा मग काय, आपलं काम काय हलकं असतोय. होय होय. हे बघा, मी तर शहराला असतो, इथं तसं करणारं कोणीच नाहीये. हा म्हणजे माझा बारका भाऊ आहे, पण तो निक्का फिरस्ता कुत्रा आहे. त्याचा काही लोड घेऊ नका. मला इथं कोणतरी मला बघणारी जोडी पाहिजे होती. हा आता कसं आहे, तुम्हाला पण काम भेटेल हा, आणि मला पण मला सांभाळणारी जोडी भेटेल नाही का. त्यामुळे आपलं चांगलं जमून येत आहे. म्हणून या बंगल्याला आता तुमचाच बंगला समजायचं आणि आपला मळा पण स्वतःच समजून करायचं. काय काय तायडे. भाऊ तुझं लय उपकार झालं बघ. नाहीतर ह्यांच्या भावानं पाक तोंडात आलेला घास काढून घेतला. तुझं उपकार कसं फेडायचं काय कळ ना केलं. अगं हात काय जोडते हा. अगं माझ्या आत्याची एकुलती एक पोरगी आहे तू. हा तसं बघायला गेलं तर आमचं लग्न झालं असतं दोघांचं, पण हिच्या कमी शिक्षणामुळे राहिलं. जाऊ दे, आता ते जुनं काय झालं कसं झालं ते काय घोळत बसू नको. आता तुला मळा दाखवतो. हा आपला मळा समजून करायचं. काय चला खाली मळा बघूयात, म्हणजे काय नंतर कुठलाच गोड व्हायला नको. चला. मला तसं इथं करण्यासारखं भरपूर आहे बरं का. हां चला हे बघ बघू. होय होय. हां हे बघ तायडे, हम्म. या इथून पार त्या ओढ्यापर्यंत हा हे सगळं आपलंच आहे बरं का. बर. हां आणि हे बाजूचं रान आहे ना, तुझ्या आईच्या हिस्स्यात होतं, पण तुझ्या आईच्या लग्नाच्या वेळेस विकावं लागलं. आता ते गावातल्या लाल्याचं आहे, तो काय कडू लक्ष देत नाही बरोबर, म्हणून असं पडकं पडलंय. कसं वाटलं? असं कसं सांगू कसं वाटलं ते. म्हणजे भारी वाटलं ना, मजा आली ना. काय बी नका विचार. आहे का आता लाजायचं काय त्यात. मजा आली तर हां म्हण, नसेल तर नाही म्हण. तसा नाही म्हणायचा काय प्रश्नच नाही म्हणा. सांग की कसं वाटलं. खरं सांगू हां पहिल्यापणे जरा घाबरल्यासारखं झालं, पण परत भारी वाटलं. आणि आईला आता कोण आलं मारायचं. वर्षे तू आवरबाईन पळीत ना लोक कोणतं आलंय. आईच्या गावात भाऊ दिसतोय किंवा भाऊसोबत कोण वहिनी. नाही ना वहिनी ना दुसरीच कोणतं बाई. भाऊने कामाला नवीन जोड आणली काय तर. इथं काम करायला. होय बरं आवरून पळ की बाय तू लवकर. त्यांचं बघतो मी काय करायचं. मगाशी विसरले होते करायचे. काय भेटू लवकरच. बरं बरं जा. पण कसं आहे, मी असतो शाळेत आणि त्यातल्या कुठं कुत्र मारत फिरतं त्याचं त्याला माहित. म्हणून या पुढची जबाबदारी या मळ्याची तुमच्यावर. काय भाऊ हा. आता मी स्वतः करून घेत असते का नाही बघ. करा आणि करून बी घ्या. तसं एक गडी आहे म्हणा माझा, त्याला इथलं सगळं माहिती आहे. त्याला आधी पण बोललोय ना आता पण बोलतो. त्याला घ्या तुमच्या हाताखाली, म्हणजे कसं आहे तुम्हाला करायला सोपं जाईल. काय हा. बर भाऊ तू म्हणशील तसं करू. हे बघ आलं दलिंदर. अरे तुझा लहान भाऊ नाही हो, मग असं बोलतात का. एक नंबरचं येड जाऊ ते. बोल की भाऊ काय विषय. विषय असा आहे की याच्या पुढं यो मळा आणि बंगला या तायडीचा, तिथून पुढे ती बघणार सगळं. काय तुला यांना काही मदत करावी वाटली तर कर, नाहीतर आजवर जशी झक मारत आला होता ना तशी झक मार. त्याचं मला काही घेणं देणं नाही. आणि तायडे तुला पण सांगतो, यानं काही कुठं नाही केला तर तू मला बोल फक्त. मग मी ह्यो आहे आणि मी आहे. काय रे अरे कळलं रे
सारखं घेणं देणं दम देत असतोस. तू त्याच लायकीचा आहे माहिती का? तुला ऐकू कोणाची काढतो सारखे सारखे? भाऊ जर शांत हो, काय बोलायचं ते प्रेमाने बोल की, उगाच चिडून कशाला बोलतोय? गोड बोलली की सगळी कामं होतात. बरं अतुल, मला ओळखलंस का? तर मला होय ओळखलं की तुम्ही माझ्या आत्याची मुलगी आहे बरोबर ना? पण तुमचं नाव आठवत नाही हो. तायडी तायडी म्हणतात मला, फक्त हे सोडून. तसं बी काय बोलत नाहीत म्हण. भाऊ तू म्हणतोयस ना तसं आम्ही इथनं पुढं समजा शेताचं बघतो बघ. तू काय बी काळजी करू नको. बस ना मग, मला पण तेच पाहिजे. आता तुम्ही बंगल्यावर जावा, काय हवं नको ते बघून घ्या. काय यांना बंगला दाखव रा. मी थोडं माद्याला बोलून येतो उद्या कामासाठी. यार महादेल कशाला सांगतोयस? तुला जुनं काढ माहित नाही का? म्हणजे तुम्ही भांडणं करायची आणि मी नुकसान करून घ्यायचं वय रे? शाना जाईस हा? जा घर दाखव त्यांना. होय रे अतुल, तुझा आणि महाद्याचा काही कुटाणा झाला होता का? लय मोठा कुठानं झालता, पण काय बोलणार आता. मग आता तो कामाला आल्यावर काय नाही ना व्हायचं? नाही मी कशाला त्याच्या नादी लागतो. दिला विषय कधी सोडून मी. बरं झालं सोडून दिला असते. तसं बी जुन्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि नवीन गोष्टी धरायच्या असतात. बर पण मगाचपासून तुम्हीच बोलताय, पाहून काय बोलत नाहीत. ओ पाहुणं, बोला की काहीतरी. काय बोलू? काय बोलू? कसा वाटला मला आमचा? अरे छान आहे की. छान आहे म्हणजे करमाल ना? हो की. आईला पाहुणं 2 शब्दाचं वाक्य संपवतात. लय कमी बोलताय ना. हो कमी. तर असू द्या कसं तर. चला. आयला भाऊ, तुम्ही इकडं काय खबर? लका तुला 2-3 वेळा बोलून झालं कामाला आहे कामाला आहे, पण तू काय आमच्याकडे फिरतो ना हा? आणि वरून मलाच म्हणतो काय खबर बी वरून हा? काय माधुरी, बाकी तब्येत बरी ना तुझी? होय भाऊ बरी आहे की. नाही माधुरी मला सांग, हा माधा तुझ्या हाताखाली तुझी काळजी घ्यायला सतत लागतो का? अहो नाही हा? उलट मीच त्यांना म्हणते काम बघा बघा, ते म्हणतात काम नाही. लका जुनं दे सगळं सोडून. अरे जगत असताना आपल्या फायद्याचा विचार करायचा असतो हा? जवळचे जवळ आपले 4 पैसे पण होतील आणि माधुरीवर लक्ष पण राहील. काय माधुरी? होय मी सांगते भाऊ, उद्यापासून नक्की कामाला येतील बघा. उद्यापासून नित्यनेमाने कामाला झोपायचं काय, आणि आपला मळा पूर्वीसारखा आपल्या तायडीच्या मदतीनं करून घ्यायचा काय, फुलवायचा एकदम. होय की भाऊ, होय की. माधुरी तू काळजी घे तब्येतीची हा? काय आणि काय पैसा अडका लागला तर मला कधी फोन करायचं काय हा? काळजी घ्या. चालू द्या तुमचं दोघांचं हा? ये मग उद्यापासून हा? होय भाऊ, होय. येऊ का मी हा? हो, या. होय रे अतुल, काय करतोय? काय नाही, मोबाईलवर बसलं. आम्ही इथं आलो म्हणून नाराज बिराज नाही ना? हाय का आता मी आणि नाराज होणं शक्यच नाही बघा. ती पण आहेच म्हणा. तशा बी माझ्या 2 पोरींना बघितलंस की तू नाराज व्हायचं नाहीस. तुमच्या 2 पोरी भेटी येणार आहेत? हो, आता आई इथं आहे म्हणल्यानंतर त्या पण इथंच येणार ना. खरंय. बरं तायडे, तुमचं जे ऐकलं ना लय वाईट वाटलं बरं का. असं कोणी घरात हाकलून नाही द्या पाहिजे होतं. आणि बघा की तुम्ही पण जरा हाकलून दिल्यावर याच असतं व्हय. आता असू दे, तसं बी तिथे राहून काय उपयोग होता? रोजचं वाद करण्यापेक्षा काहीतरी नवीन केलेलं बरं म्हणून आलो. हां खरंय. बरं तू माझ्या पोरींना बघितलं नसशील ना? लहान असताना बघितलं होतं, पण आता काय एवढं आठवत नाही. बरं थांब, मी तुला फोटो दाखवते त्यांचा. ही बघ, ही मोठी पोरगी सरी आणि ही लहान पोरगी परी. बघ कशा कवळ्या शेंगीसारखी आहेत का नाहीत? आहेत चांगले आहेत की. मग हां, माझ्या पोरी आहेत त्या. खरंय. बरं आहे काय की हा मला जरा मोटर चालू करायचं आहे, लगेच जाऊन येतो. बरं चाल. हां. होय ग, असं भाऊच्यात कामाला जातोय ते बरं करतो का ग? नाहीतर उगाच 30 कुठाना व्हायचा बघ परत. आता पैशासाठी काम तर करावंच लागणार ना हो. तसं बी त्या आतल्या भाऊचं काही जमतंय वे आता. कुठल्या वादाचा काही विषयच नाही बघा.
हां ते पण आहे म्हणा बरं का. पण होय का तू अशी दिवसभर माझ्याशिवाय राहशील का घरात? हां म्हणजे आता आजकाल तुला माझी सवय झाली म्हणून विचारतोय, बाकी काय नाही. आहे का घड्या असं बोलताय जसं काय लई लांब चाललंय का आम्हाला. लई लांब नाही ग, पण तुझ्यापासून तर लांब आहे का नाही? हां हां ते तर आहे म्हणा. मी काय म्हणते मग हम्म. रोज दुपारी घरी येत जावा, मला बघत जावा, पुन्हा कामाला जात जावा. आहे का आता काम सोडून दुपारी नुसतं तुला भेटायला यायचं होय? हां मग काय करायला आता. म्हणजे कसं आहे म्हणजे आता दुपारी जर मी आलो घरी तर मला आपला देवाला मुका तर देत जा की, म्हणजे कसं यायला परवडेल. आता नुसतं बघायचं असल्यावर काय मोबाईलमध्ये मी तुझा फोटो बघू शकतो की नाही? असं वे मग काय तर बाकी ठरव मग तूच देणार ना मग, म्हणजे बघ विचार करून सांग मग. हां ओ पहिलवान तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, पण रोज घरी या काय. हां मग हाय गड्या. हां बरं चल मी काय करतो आता नदीवरनं जाऊन गिनीगोला आणतो, तर तुझा पुढं. हां होय की मालक तुम्ही म्हणाल तसं. मग मालकीन बाई घरी जावा आणि मस्तपैकी अंड्याची झणझणीत भाजी करा. हां म्हणजे कसं मसराच्या धारा काढतो, जेवण करतो आणि थंडीचं तुमच्या हातरूनच घुसतो की. हां कसं वाटलं आपल्याला? लय भारी. आता पहिलवान हाय म्हटल्यावर डाव तर भारीच असणार ना. मग बरं जावा मग तुम्ही पुढं, आलोच मी. हां होय होय. ए अतुल अजून किती दिवस नाही बोलणार आहे असं. जर तू बोलत नाही ना तर मी बी बोलत नसतो. बोलतेय ना मी आता, मग बोल ना. बर बोल मग काय चाललंय, म्हणजे कसं आहे पोटात पोर तुझ्या महाद्याचं? असं एका महिन्यात कळतंय होय. मग कधी कळतं? 5-6 महिन्यात कळतंय. होय म्हणजे तर असे जड काम केलेलं चालतात ना? होय चालतंय की. आणि तसं पण ते मळ्यात कोण येणार आहे आता, दुपारी भाऊ सांगत होते. अगं ते होय, ते आमच्या आत्तीची एकुलती एक पोरगी तायडी, त्यांच्या घरी काय मॅटर झालं काय मग त्यांना घरातून हाकलून लावलंय. मग आता जाणार कुठं म्हणून येतात इकडं. म्हणजे लयच मोठं महाभारत दिसते बघ घरातलं आता. होय अगं, पण ते इथं आलं ना माझं मळ्यात मोकळं फिरणं आवड होतंय बघ. मोकळं फिरणं आवड होतोय म्हणजे ते वर्ष संग फिरणं. अयो माधुरी तुला वर्षीच कसं माहीत ग? हे बघ अतुल, तुला ना मी लय जवळून ओळखते, त्याच्यामुळं कसं आणि काय ते तुम्हाला नको विचारू. एवढं जवळून ओळखते म्हणून जवळ आलं नाही ग माझ्या. हा महाद्याची बायको मी पोरपोटात वागवतेस. हे बघ अतुल, काही गोष्टी अशा असतात ना की आपल्या हातात नसतात, म्हणून इच्छा नसताना पण त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. गपे शाने लागली सांगाय मला. ए असं ओढून नको बोलू, थोडं प्रेमाने बोलू शकतो ना. अगं प्रेमानं बोलायला पहिल्यासारखं राहिलंय काय? समजा बदलले. हा माणसं बदलली, नाती बदलली, मळा बदलला आणि तू पण बदललीस की. हे बघ अतुल, मी जरी बदललेले असले ना तर तुझ्यावर जे पण काय माझं प्रेम होतं ना ते अजून पण नाही बदललेलं बघ. ए बाई पाया पडतो तुझ्या, याड लावायसारखं काय बोलू नका आता. हा जगतो सुखांत तर जगू दे की आता. आता जे काय म्हणत आहे तेच बोलतीये, लागला शहाणपणा दाखवायला. अगं तसं नाही ग माधुरी, तू बोलून मनात घर करून जातेस माझ्या. इथून गेली ना माझ्या डोळ्यासमोर फक्त तुझा चेहरा दिसतो बघ. म्हणून म्हणतो असलं काय बोलू नकोस तू आता. बरं बाबा, राहतो तुझ्या वर्षीसोबत खुश. बर आणि तसं पण आता मळ्यात हिरवळले असणार आहे बरं का. हिरवळ? कसली हिरवळ? अगं ती तायडी नाही का इथं येणारी, तिच्या 2 गोऱ्या गुमट्या पुरेत ते येणार तिथं. आणि तसं पण वर्ष आहेच की मागं, त्यामुळे इथनं पुढं आपले दिवस लय गुलाबी असणार आहे का नाही. मला कसं एवढं खोलून सांगतोय, मी कुठं तुला विचारले तेव्हा. अगं सहज विषय निघाला म्हणून सांगतोय, बाकी काय नाही. बरं बाबा, राहतो तुझ्या वर्षीसोबत खुश, मी जाते. अगं माधुरी काय करतोय सोड, कोणी बघितलं तर एकतर मी पोटोशी आहे. नाही सोडणार, पण मला माहिती आहे की तू पोटूशी आहे. हां तसं पण तुला काय करायला लागलंय. सोड. अगं पण सारखा सारखा प्रश्न होतो का डोक्यात, विचार का तुला? विचार बाबा, काय विचारायचं विचार. ती वर्षी आहे ना, वर्षी आजकाल आम्ही दोघं लय जवळ आलो. म्हणजे जेवढं आपण जवळ नाही आलो तेवढं आम्ही दोघं जवळ आलो. पण ती सारखं सारखं लग्न कर म्हणते. अगं सांग की वर्षीसोबत लग्न करू की नको? हे बघ अतुल, लग्नाचा विषय ना लय खोल असतोय, त्याच्यामुळे तू जे पण काय करशील ना ते लय विचार करून कर बघ. अगं बाई वर्षीसोबत लग्न करू की नको ते सांग की, आंबट कशाला बोलतेस? आता कसं सांगू, त्या ताईडीच्या मुली आहेत ना 2, त्यातली जर एखादी चांगली निघाली तर बघ, म्हणून म्हणते लग्न करायचंय तर लय विचार करून कर बघ बाबा. बरं चल येते मी. हे मात्र थांब की, म्हणजे बोल की. तुला सोड बरं, उगाच पाहिलं ना तर विषय व्हायचा. नाही सोडणार,
हे बघा तू जर असं करणार असेल ना तर तुला इथून पुढे बोलणार नाही बघ मी. मी मरोच तर तुम्हाला बोलणार नाही असं कधी होणारच नाही. बर. बर मग काय तर. आईला का राम्या काय देखणी पोरगी राव. हा असल्या देखण्या पोरी कुठं असतात रे. अरे स्वाम्या असल्या देखण्या पोरी सिटीत असतात सिटीत. आईला सगळ्या देखण्या पोरी सिटीतच काम राहतात रे. हा इथं बघ की आपल्या मळ्यात एक तरी देखणी पोरगी आहे का. सगळ्या आईला उंडक्या तोंडाच्या. तुलाच देख नाही का मळ्यातल्या पोरीला उंडक्या म्हणतो र. अरे राम्या आता तूच बघ की मळ्यात आहे का एखाद तरी देखणी पोरगी. हा जे खरं आहे तेच बोलतोय की का. ते हाय स्वाम्या अशी चांगली कवळी करकरीत टाकली सारखी पोरगी इथं आपल्या मळ्यात कशाला असतील. नसले तरी आपल्याला कशाला दिसतील बाबा. ते बी आहे म्हणा आपलं कसलं एवढं नशीब. हा आई घातली राम्या काय पाक रोईला का कुठे. अरे वर बघ की. अरे ढकल की वर. अरे येडा धावण्या वर बघ. आईला देखणी पूर्वी तर राहिला का पण हे आपण आपल्या डोळ्यानेच बघतोय का. आईला राम्या सापण बिपन तर येणला का काय केला का इकडेच या लागली का. हा तर मग आता काय करायचं. आता काय बघ बाबा तुझ्या ह्याने तुझं बोल काय मी नाही बोलणार. मी काय बोलू जाऊ दे घाल दे. काय हिऱ्यांनो अरे लाजलात की काय मला. अरे वर बघा. बोला की. अरे बोला की नाही बोल बोल. एवढी म्हातारी नाही दिसत म्हणा मी म्हणजे अशी पोरं बोलतात मी देखणी दिसते म्हणून. मग बरोबरच बोलतात की पोरं. काय बरोबर बोलतात. नाही ते तुमच्या देखण्या रूपच बोललो मी. हा देखणी तर मी लहानपणापासूनच आहे म्हणा. तर मी परी मीच माझं नाव सांगते. इथं नवीन आली आहे आणि मला ॲक्च्युली माळा बघायचा होता म्हणून मी म्हटलं झाडीत जावं खाली आणि माळा बघावा. तर मला इथला तुमचा देखणा माळा दाखवताल का. मग तुमच्यासारख्या देखण्या पोरीला मला नाही दाखवायचं तर मग कोणाला दाखवायचा. पटलंच की तुम्हाला. काय नाव तुझं. तसं तर माझं नाव सोमनाथ आहे पण मला सगळे सोमनाथ फकड्या म्हणतात. सोमा. आणि तुझं नाव. हे राम्या नाव सांग की. रम्या. अच्छा म्हणजे रामा. होय बरोबर आहे की. बर चला तर मग रामा सोमा जर तुम्हाला काम धंदे नसतील दुसरे तर मला मळा दाखवा. नाही नाही आम्हाला कोणाच कामं नाहीत. आणि तुम्हाला एक सांगू का अख्ख्या मळ्यामध्ये आमच्या एवढं बिनकामच कोणीच नाही बघा. खरंच की काय. खरंच की. बर चला तर मग या देखण्या मुलीला देखणा मळा दाखवा. हो चला चालतंय. दमन या. हा हा. हळू अरे मी नवीन येते तुम्ही चाला ना पुढे. हा हा हळू या. हा हा. तुला पकडायची गरज आहे मला नाही. नाश्ता नाही नको करून आलो बाहेर. ठीक आहे काही हवं असेल तर मग सांग. बर. ओ जावई बापू समजा काय आजच बोलणार आहे. बोला की परत कधीतरी. मला आधी पाण्याची मोटर चालू करून द्या. तिथं पाणी नाही बघा न्हायला. बर बर करतो जाऊन मोटर चालू. काय विषय कोण आहे त्या. अगं वर्षा ही माझ्या आत्तीच्या मुलीची मुलगी. सरी सरी ही वर्षा. कोण आहे रे ही. ही वर्षा आहे. वर्षा इथं कामाला असते. बरं झालं बाई तू आली. चल पटकन भांडे घासून घे जा. आणि तुम्ही पाण्याची मोटर चालू करून द्या. सरे नुसतीच बघित उभी राहू नको. चल घरात पटकन कामाला लाग. माझ्या तू काय गडबड आहे. चला
ए बाई, नुसतं बघत उभी राहू नको. हा कचरा आधी बाहेर टाकून ये. जा पटकन. आणि माझा तू गॅसवर ठेव. जा पटकन. लय शांत बसलाय. नवीन जागा आवडली नाही का? तसं काय नाही, मला भारीच आहे की. मला भारीच आहे. तुम्ही सरीची वडील काय? हा, सरी आणि परीचा बाप आहे मी. बरं. किती दिवस तुम्ही इथं राहणार आहे? आता मरेपर्यंत इथंच असायचं की. तुम्ही काय बसलाय हो येड्यासारखं? तुम्हाला काय काम धंदा नाही का? बघाल तेव्हा मंदा आणि माणसासारखं बसलेला असताय. तो माझ्या बघा कामगडी असून पण किती पटापटा काम करतोय. आणि वर्षे तुला सांगितलं ना पटकन भांडी घासून घे. बघ आवर लवकर. ये पटकन. आली. माझा हा? ती पोत्याच राहू दे. ऊन चांगले पडले, हातरून उन्हाला घालू. या होय होय. घे की. होय रे माझा. हा? बाकी काय का असं ना, पण हिरवळ छान आहे बघ. होय चांगली की. पण पावसाळ्यात लय भारी असते बघ. हा? चल ये, हे पण घे. अरे ये. ठीक आहे. काय झालं मग? अरे या. इधर हे पकड. जा तिकडे सुकत घाल. इधर पकड. की अयो कसली भारी विहीर आहे. मासे पण द्यात. सोमा तुला माहितीये मला मासे खायला लय आवडतात. त्यात काय देईल की धरून, म्हणजे पकडून देईल की. कसं पकडणार? त्याच्यात काय होतंय, हातानं पकडणार. फुगीर तोंडा सोम्या, तुझ्या बापाने माझं हाताने पकडलं होतं का? त्यासाठी गळ लागतो, जाळं लागतं आणि ती माझ्याकडे आहे. वाटलंच तर मी पकडून देईन. हा ते गळ मला देशील का? आपण ना एक काम करू, इथं गळ टाकून बसू. ज्याच्या गळाला पहिला मासा येईल
ज्याच्या गळ्याला जास्त मासा येईल तो नशिबवान. कसा आहे गेम? होय चालतंय की. चालतंय. आई घाल्या हा तिची देखत मी माप काढतोय. विसरू नको हा. तिला मी आधी बोललो होतो म्हणजे ती माझी आहे. तू आधी बोला म्हणतो ती तुझी झाली काय? राम्या दोस्तीत कुस्ती नको करू बर काय. कसली कुस्ती? आता गावात जातो गळ आणतो माझ्यापर्यंत मासा देतो. असं वय मी बी आता गावात जातो आणि 2 किलो मासे घेऊन येतो. जागी होऊन कुणाचा मासा आवडत बघूच बघू की बघूच की बघू ना बघू ना. हिरीतच लुटून देईन बघ. तुझ्या आईला गड्यातच पुरीन. ओय हिरांनो, किसबिस करता की काय आता तिथं? इकडे हात द्यायचंय मला. या हळू आ रामा, पहिल्याच दिवशी पडायचं नाहीये मला. मी असताना बरं तुला पडून देईन. चला आणि परी काळजी नको करू. तू पडलीस ना तर मी आहे की तुला मागून धरायला म्हणजे बर. पकडायला. बर, आरामात आराम. ओढू नकोस हा. तो ना मागून ढकल बरं, म्हणजे चढता येईल वरती. हो आरामात, आरामात, आरामात. हो हो. आपण जिंकलो. तिथून न पडता आपण इथं आलो. विषय संपला, आपण जिंकलो. अरे वा वा वा, तुमची भेट झाली म्हणायची तर. आमची भेट पण झाली आणि आमची दोस्ती पण झाली. एवढा लवकर, एवढा फास्ट? आम्ही लय फास्ट आहे. बर, मग यांची नाव काय सांग बघू. हा रामा आणि हा सोमा. नाही 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 नाही, हा सोमा आणि हा रामा. ते सारखी नाव आहेत ना, थोडा गोड होतोय. होतंय होतंय. हा बरं परे, हा. तू जा घरी, आई वाट बघते. हे दोघं नाही येणार माझ्यासोबत? चल की येतो की. हा, ह्या दोघांना घेऊन मी खाली मोटर चालू करायला चाललोय. हे माझ्या जोडीला येतील. बरं, जातो. कुठून जाऊ? हे काय वर गेलं की आपलं घर दिसतंय. बरं ठीक आहे. सावकाश जा. हा हा नीट जा. हा. बाय बाय. 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 आईला तर भाऊ काय पोरगी राव आणि पटली बर का आपल्याला. होय, कवळी काकडी नाही एकदम. होय राव, एकदम कवळी लसलशीत काकडीवाणी. आपल्याला आवडली राव अतुल भाऊ. अरे आवडा तर ते मला पण आवडले. नाही 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 अतुल भाऊ तुमच्यासाठी वर्षी सोडली ऐक नाही राम्या. मग काय तर लागतो मी. आता परीच्या भानगडीत बिलकुल पडत नाही. परी फक्त या सोमनाथ फाकड्याची आहे. ए यार पळीत ना मुंडक्या तोंडाच्या. परी फक्त माझी. ए पळे माझी आहे. तू पळे. ए पळे. ए अरे का बसा गे, का बसा. आईला तुमच्या पोरच्या विषय काढायला आलं भांडायला. राम्या सोम्या, तुम्हाला एक आतली गोष्ट सांगू का. ही परी का ना, परी परीचं द्या सोडून. परीची मोठी बहीण आहे सॉरी. लय कडक दिसते राव. काय इकडे राहते तुम्ही. होय राम्या, परी दिसायला अशी म्हणल्यावर सरी बी बापत असणार हा. होय राव. एक काम कर, तू घे सरी, मी घेतो परी आणि अतुल भाऊ तुम्ही लटका वर्षावरी. हा? आता चला घरी. ए मला वर्षाला चिपकवता बरं. अरे चिपकवता नाही, तुम्ही दोघं चिटकलाय म्हणूनच म्हणतोय. आणि अतुल भाऊ या परीच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही हा. अरे मी अतुल आहे, अतुल. पोरींच्या मॅटर मध्ये मी पडणार नाही तर कोण पडणार. पण हे चुकीचं आहे की राव अतुल भाऊ. असू दे की चुकीचं. अरे अतुलसाठी विषय देखण्या बायचा असला ना तर काय चुकीचं नसतं काय बरोबर नसतं बा. कळलं काय. त्या परीला पटणार तर हा अतुल पट्ट्याच. तुम्ही बसा बोंबलत त्याच्या आईला. आईला राम्या हे नासक काय सुधारायचं नाही बघ. हा ये की आता धरून दाखव तुला. दाखवू का दम दाखव दम तुला दम. का ग सर आहे? कुठे चालली? दुकानाला चाललोय. दुकानाला? थांब, मला पण यायचंय. तुझं काय काम आहे आता? यायचं म्हणलं ना गप. चल लवकर ये पटकन. हा मी आले, बाथरूम मध्ये जाऊन येते. जाऊन आले. अशीच आहे, एकदम हट्टी आहे, बिलकुल ऐकत नाही. ती मोठी आणि तुम्ही लहान बहीण का? नाही नाही, मी मोठी आहे, ती लहान बहीण आहे माझी. तरी बस आरू तुरू का बोलती मग? अगं ती अशीच आहे, आईसारखीच आहे तिच्या, एकदम कडक आणि धडक. आणि तुम्ही बाळूकाकांसारखे ना, एकदम शांत. हो,
तसंच आहे. झालं? बाथरूमला गेली होतीस ना की मेकअप करायला? आता देखण्या मुलीला असं सजून धजून राहावं लागतं, हो की नाही? बरं, तू कोण? ही वर्षा आहे, इथे काम करते. हो का? बर. चला. हां, काय माधुरीताई, बरे आहेत का? होय वर्षा, बरं आहे की. ह्या कोण ग? बाळू का काढत नवीन राहिला बंगल्यात, त्यांच्या मुली आहेत ह्या. ही परी आणि ही सरी. चांगलं देखणे आहेत बघ पोरी. हा, देखण्या तर आम्ही आहे म्हणा. माधुरीताई, आम्ही चालले दुकानात, यायचं का तुम्हाला पण? नको नको, या तुम्ही जाऊन. बरं, येतो आम्ही दुकानात जाऊन. चल. अरे लका नावा लग्न का नाही आलं कुणाच्या आहे का? अरे माझ्या ताईडीच्या लग्नाला. कधी झालं? अरे 1 आठवडा झाला की. एकदम धुमधडाक्यात झालं बघ. आणि नवरा बी चांगला भेटलाय त्याला. अरे चांगलं आहे की मग. हां सॉरी बरं का, लग्नाला नाही जमलं. आहे का? सॉरी बिरी राहू दे रे. लग्न काय होतच राहील, पण माझ्या लग्नाला अशी कल्टी नको देऊ म्हणजे झालं. अरे नाही नाही ना, तुझ्या लग्नाला नाही येऊन कसं चालेल बरं? हां मग कुठपर्यंत आलं लग्नाचं? अरे पण अजून जुळलं नाही र. त्याचं काय आहे ना, तर बघाबघी चालू आहे, पण जुळल. हां मला ते बघ, तो माझा मावस भाऊ येतोय का, मला त्यासारखं नाही करायचं र. 40ला आलाय तरी बिन लग्नाचं आहे अजून. आता बघ लग्नाचा विषय काढला तर कसं तनतन करीन. मग काय तर नाही काव्या पोरानो, काय चाललंय? काय नाही लाला साहेब, तर असं सहज गप्पा गोष्टी. असं आहे व्हय. मग काय नवरदेव, काय दुखत्या नशीवर हात ठेवताय राव. आहे का? आता नवरदेवाला नवरदेव सारखं नाही तर काय म्हणायचं? होय ना. बरोबर आहे. अरे कशात गावातल्या सगळ्या पोरी बाहेर चालल्यात, अजून बिन लग्नाचा राहिलोय, आणि तुम्ही नुसतं नवरदेव 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 चालवलं. अरे देवाला देव नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? ते समोरनं ज्या पोरी येत आहेत त्यांना तुम्ही काय म्हणणार? हा आता लालू, अरे तुझ्याच गावातले आहे ती ना, जाऊन बोल की. मी कसं रे बोलू रे? आहे का? अरे तू कसं आहे, तू आमच्यात मोठा आहे ना, तर तू बोलला का नाही जरा बाप बोलल्यासारखं वाटेल त्यांना, त्यामुळे जाऊन बोल तूच. ए वर्षे, कोण गया पाहुणे? तुमच्या शेजारी नाहीत का अतुल, त्यांच्या घरी आलेत. आल्यात म्हणजे कायमच्या आल्यात का तात्पुरत्या? बहुतेक काय आमचं कसं हो, ग? कायमसाठी चाललोय आम्ही, इथंच राहणार आहे आता. होय. मग आता इकडे कोणीकडे चाललाय? गावात चाललो दुकानला. बरोबर, जावा. दुकानाला? हे गावातलं दुकान काय दुकान आहे वय फुसक? हे अहो तुम्ही आमच्या फाट्याकडे चालला, नवीन किराणाचं मोठं दुकान झालंय, ती दाखवतो तुम्हाला. म्हणजे कसं पाहुण्यांना बी कळेल ना की मोठं दुकान काय असते ते. नको नको, तिकडं नको, गावातच बरं आहे. इथं बरं आहे वय लाला साहेब? इथलं दुकान काय चांगलं आहे का? ए त्या म्हातारीच वय हट, काय दुकान आहे ती? ती म्हातारी तुझ्याच वयाची आहे रे. चला चला गाडीवर बसा की. कसं आहे ना, आम्ही घेऊन जातो की तुम्हाला. किती लांब आहे इथून ते दुकान? बघा 2 किलोमीटर असेल, आणि गाड्यावर गेलो का नाही 2 मिनिटात जाऊन येऊ की आपण. आणि तसे बी तिघांच्या 3 गाड्या आहेत ती. कसं लगेच सोपं आहे जाणं. वय नावा काम करू, गाडी काढा, जाऊ घेऊन पाहुण्यांना. म्हणजे कसं नवीन पाहुणे आहेत ना, त्यांना पण कसं सेवा केलेली दाखवली पाहिजे, आहे का नाही? चला चला बसा 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 चला. नको नको, तुमच्या आई ओरडल की. आमची आई काय नसते बोलत, हो की नाही का सर? आता तसं पण मी मळ्यात सकाळपासून फिरते ना, तर माझे पाय दुखायला लागले. मी म्हणते जाऊ यांच्या गाडीवर आणि यांनाच परत घरी आणायला सोडू. कसं बरोबर बोललात पाहुणेबाई, तुम्हाला घरी बी सोडतो की. चला नकडा जास्त डोकं लावू, चला. ए वर्षे, तू बस की नव्याच्या गाडीवर, का पाहुण्यागत करायला लागली? चल चला, माझे पाय दुखायला लागले. चला चला सरी बस पटकन, चल बरं, चल चल, माझे पाय दुखायला लागले. चला. होय रे माझा, हा तो आतल्या गेलाय मोटर चालू करायला, कधी यायचा रे? आहे का? अहो लाईटच नाही ना, मोटरला पाणी कसं येईल? अयो लाईट नाही वे, मग तरी बी म्हण पाणी कसं येईना. हा
पण मी काय म्हणते हम्म. एवढ्या समजा लोकांच्या प्यायचं पाण्याचं कसं व्हायचं रे? काय म्हणजे प्यायचं पाणीच नाही होय घरात? नाही ना. एवढंच ना, अहो खाली आहे तिकडे एक कॉक. हा मी येतो खालनं घेऊन पाणी. जवळ आहे का? हा म्हणजे अडचणीत जरा लांब आहे पण आहे जवळच आहे. बरं चालतंय, 2 हांड्या घेऊया म्हणजे दोन्ही सोबत येतील. नाही नाही, आपण काय करू 3 हांडे घेऊ. म्हणजे मी 2 हातात 2 हांडे घेतो, तुम्ही 1 हातात हांडा घ्या. बरं चालतंय, चल. थांब मी घेऊन येतो. काही बार का तुम्ही घ्या. बरं चल. इथनं हळूच या बरं का, पाय घसरेल. आता हायचा पै रस्ता. हा पुढं तुम्ही. बरं माझा एक सांगू का? सांगा की. मी लय माणसं बघितली बघ, पण तुझ्यासारखा कष्टाळू तूच. होय. मग काय तर. अरे तुझ्या ठिकाणी एखादा दुसरा कामचुकार गडी असताना तर म्हणलं असता 2च हांड घ्या. होय, पण तुम्हाला एक सांग का, अहो माझं काम का नाही असं आरपरच असतंय बघा, हातचं काय राखतच नाही ना आपण. मला पण असा जबरी काम करणारा गडी पाहिजे होता बघ. आता तू भेटलायस ना, मग माझा ताणच गेला. होय ते तर आहेच की. मादा तुला एक सांगू, मी लय माणसं बघितली, पण तुझ्यासारखा असा गच्च अंगाचा ताकदवर पेलवान पहिल्यांदाच बघितला बघ. होय, एक तुम्हाला माहित नसेल आणि मी तुम्हाला बोललो बी नसेल, पण तुम्ही मला बरोबर ओळखलंय बघा. मग होच की, जे डोळ्याला दिसलं ते बोलले, होय की. आणि जे बोलले ते खरंच निघालं. पाय बी मुरगा नाही ना तुमचा? तुझ्यासारखा पेलवान संघ असताना कसं बरं पाय मुरगळ. होय की, होय की, म्हणजे नाही की होय की. ते तर आहेच की. बर चल, तो हांड पाक खाली गेलो तिकडे. चल चल चल, हळूच येत ना. चल. नमस्कार, मी तुमचाच मळा बोलतोय. बाकी कसं सगळं सुटसुटीत आणि गुटगुटीत चालू आहे ना? हा मग विषयच नाही ना. आणि जसं मी आधीच बोललो होतो की जरा जबरी कथा मळ्यात चालू झाली की मी घेऊन येतोच, तसंच जबरी कथा सुरू झाली आहे ना. म्हणजे बघा ना, तायडीने पहिल्याच दिवशी खतरी नजरेचा वार भोळ्या महादावर टाकला आहे. आणि तिकडं परी सरी आणि सगळ्या पोरी गावातल्या पोरांसंग सामान घेऊन येत आहेत. आणि त्याच पोरींसाठी ही पोर घेणं न देणं तंडत आहे. म्हणजे एकंदरीत इथून पुढे नुसता जबरी खेळ मळ्यात बघायला भेटणार आहे. तर त्यासाठी तयार राहा आणि मळ्यातल्या खतरनाक जबराट कथा पुढे बघत राहा.